मनीषा डॉक्टर वळसंगकरांच्या रुग्णालयात कामाला लागली आणि काही दिवसातच घरची मेंबर झाली। मग बघता बघता ती एकदम वरिष्ठ अधिकारीही झाली असं सांगण्यात येत आहे। डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये AO माने मुसळे हिच्यामुळेच आत्महत्या करत असल्याचं नमूद केल्यानंतर तशी फिर्याद डॉक्टरांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांनी दिली आहे। पोलिसांनी तिला शनिवारी रात्री अटक केली। मनानं स्थिर आणि कुशाग्र बुद्धीच्या डॉक्टरांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल याबाबत चर्चा सुरू असतानाच हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने मुसळे हिच्या अटकेची बातमी आली। त्यानंतर तिला ओळखणाऱ्या मंडळींनी मनीषाबद्दल सांगायला सुरुवात केली। मरियाई चौकातील गवळी वस्ती इथं तिचं माहेर आहे। शिकताना तिनं हॉस्पिटलमध्ये काम सुरू केलं। कामातूनच तिनं डॉक्टर वळसंगकर कुटुंबावर प्रभाव पाडला। तिकडे रुग्णालयातही तिला बढती मिळाली आणि तिचा रुबाब वाढल्याचं सांगण्यात आलं। डॉक्टरांनी तिला कन्याच मानल्याचं बोललं जात आहे। डॉक्टरांच्या अंत्ययात्रेत सहभागी मनीषा माने मुसळे हिला डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केल्यानंतर ती डॉक्टरांच्या अंत्ययात्रेत होती का याची चर्चा सुरू असून काही माहितीगारांनी सांगितलंय की मनीषा ही डॉक्टरांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी रडतच आली होती हे अनेकांनी पाहिलंय। शिवाय तिचा अंत्ययात्रेत रडत जात असतानाचा फोटोही व्हायरल झालाय। एकीकडे दुःख, दुसरीकडे तातडीची सेवा। कितीही संकट आली तरी रुग्णसेवा सुरूच असते। डॉक्टरांचं ते कर्तव्य असून नेहमीच ते याला जागतात। याचं ताजं उदाहरण म्हणजे वळसंगकर हॉस्पिटल। ज्या रुग्णालयाला डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी उभं केलं त्यांचं निधन झालं असतानाही रुग्णालयात तातडीची सेवा सुरू होती, तर OPD सोमवार 21 एप्रिल पासून सुरू होणार आहे। डॉक्टर शिरीष वळसंगकर यांचं निधन झाल्यानंतर 18 एप्रिल रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्या दिवशी OPD पूर्णपणे बंद करण्यात आली होती, तर तातडीची सेवा सुरू होती। दुसऱ्याच दिवशी रविवार असल्यानं OPD बंद होती।